कन्या राशी 22 ते 28 डिसेंबर 2025 साप्ताहिक राशीफल. कन्या राशी वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार डिसेंबरचा शेवटचा आठवडा सुरू झाला आहे. हा आठवडा फार महत्त्वाचा असणार आहे, कारण या आठवड्याच्या दरम्यान अनेक छोटे मोठे ग्रह देखील नक्षत्र तसेच राशी परिवर्तन करणार आहेत. त्यामुळे डिसेंबर महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल, तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि प्रेमजीवन या काळात कसे असणार आहे, चला जाणून घेऊयात. कन्या राशी, या आठवड्यात तुम्ही तुमच्या भावना, निवडी किंवा उपस्थितीचे जास्त स्पष्टीकरण देणे थांबवता तेव्हा स्पष्टता येते. प्रत्येकाच्या समजुतीसाठी तुम्ही जबाबदार नाही. सतत स्पष्टीकरण न देता तुमच्या सत्यात स्थिर राहण्यास शनी तुम्हाला मदत करतो. शांत दृढ निश्चयाने पुढे जाण्यासाठी हा तुमचा कर्माचा क्षण आहे. तुमच्या कृतींना बोलू द्या, तुमच्या ऊर्जेला नेतृत्व करू द्या. प्रत्येक मर्यादा किंवा निर्णयाचे समर्थन करण्याची गरज नाही. जेव्हा तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करण्यापासून दूर जाता, तेव्हा तुम्ही स्वतःला अधिक खोलवर समजून घेण्यासाठी जागा तयार करता. आंतरिक शांततेच्या शक्तीवर विश्वास ठेवा. या आठवड्यात कमी आवाज अधिक संरेखन आणि शांती आणतो. प्रेमात तुम्हाला भावनिक कामगिरीपासून मागे हटण्याची तीव्र इच्छा होऊ शकते. जर तुम्ही नातेसंबंधात असाल तर दोन्ही भागीदारांना जास्त बोलू न देता श्वास घेण्याची संधी द्या. शांततेतही भावनिक खोली वाढते. तुमचे प्रेम स्पष्ट करण्याऐवजी उपस्थिती, काळजी आणि आदर याद्वारे ते दाखवा. जर तुम्ही अविवाहित असाल तर तुमच्या मानकांबद्दल किंवा तुमच्या मौनाबद्दल माफी मागणे थांबवा. तुम्हाला तुमच्या मूल्याबद्दल कोणालाही पटवून देण्याची गरज नाही. सतत प्रामाणिकपणाची आवश्यकता न पडता तुमच्या सत्याचा आदर करणाऱ्या नात्यांचे शनी समर्थन करतो. प्रेमाला त्याच्या नैसर्गिक गतीने वाहू द्या, जास्त स्पष्टीकरण देऊन नाही. जेव्हा तुम्ही भावनिक आत्मविश्वासात विश्रांती घेता तेव्हा तुम्हाला अधिक शांती मिळेल. या आठवड्यात तुमच्या कारकिर्दीला शांतपणे लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे, मोठ्या प्रयत्नांची नाही. या आठवड्यात तुमची सर्वात मोठी ताकद म्हणजे काय काम करत आहे आणि काय नाही हे पाहण्याची तुमची क्षमता असेल. तुम्हाला प्रत्येक टप्प्यावर स्वतःला सिद्ध करण्याची गरज नाही. त्याऐवजी धोरणात्मक बना. एक प्रकल्प निवडा आणि खोलवर जा. शनी आवाजापेक्षा गुणवत्तेला बक्षीस देतो. तुमचे विचार कमी शब्दात व्यक्त करण्याचे पण जास्त परिणाम करण्याचे आमंत्रण असू शकते. तुमच्या कामाला तुमची मूल्ये दाखवू द्या. अनावश्यक बैठका किंवा प्रतिक्रियात्मक उत्तरे टाळा. तुम्ही सर्वांसाठी सर्व काही बनण्यासाठी येथे नाही आहात. जाणीवपूर्वक राहा आणि तुमच्या उपस्थितीला कामावर शांत प्रभाव निर्माण करू द्या. कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अनुभवाने भरलेला असेल. त्यांना स्वतःला समजून घ्यावे लागेल आणि गोष्टी एका नवीन दृष्टिकोनातून पाहाव्या लागतील. या आठवड्यात केवळ बाह्य क्रियाकल्पांवरच नव्हे तर अंतर्गत संतुलनावर देखील लक्ष केंद्रित करा. आतापर्यंत तुम्ही ज्या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले असेल त्या या आठवड्यात स्पष्ट होतील आणि त्या तुमच्या भविष्याची दिशा ठरवतील. या आठवड्यात तुमच्या कारकिर्दीत मोठे बदल होणार नाहीत, परंतु स्थिरता आणि आत्मविश्वास निश्चितच विकसित होईल. तुमचे वरिष्ठ कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाच्या नीतीकडे बारकाईने लक्ष ठेवतील. प्रशंसा लगेच मिळणार नाही, परंतु तुमच्या कठोर परिश्रमाची दखल घेतली जाईल. स्वतंत्र, संशोधन किंवा सर्जनशील क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा आठवडा घाईघाईने नाही तर विचार आणि नियोजनाबद्दल आहे. विद्यार्थ्याने धीर धरावा, कारण त्यांना कठोर परिश्रमाचे फळ मिळेल. कन्या राशी, या आठवड्यात नातेसंबंधांमध्ये तुमच्या शब्दांपेक्षा तुमच्या कृती अधिक महत्त्वाच्या असतील. तुमचा जोडीदार तुमची गरज ओळखेल, जरी तो थेट बोलत नसला तरी. एकत्र शांतपणे बोलल्याने गैरसमज दूर होतील आणि तुमचे नाते मजबूत होईल. कुटुंबातील वृद्ध व्यक्तीचा सल्ला फायदेशीर ठरू शकतो. अविवाहितांसाठी हा आठवडा विचार करण्याची आणि समजून घेण्याची वेळ आहे. जर तुम्ही कोणाशी बोलत असाल तर खूप लवकर हो म्हणू नका. विशेषतः मुलांनो, तुमचं जोडीदार काळजीपूर्वक निवडा. ग्रहस्थिती पाहता हा आठवडा तुमच्यासाठी अत्यंत शुभ आणि फायदेशीर राहील. या आठवड्यात तुम्ही जे काही कराल ते तुम्हाला यश देईल. जर तुम्ही बऱ्याच काळापासून चांगल्या नोकरीच्या शोधात असाल किंवा तुम्ही एखाद्या मोठ्या करारासाठी प्रयत्न करत असाल तर या आठवड्यात यश मिळू शकते. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी एखादा मित्र खूप मदतगार ठरेल. दरम्यान आधीच नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी वाढलेली लोकप्रियता अनुभवायला मिळेल. वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघेही तुमच्या कामावर आणि वागण्यावर खुश असतील. आठवड्याच्या मध्यात तुम्ही घरगुती समस्या सोडवण्यासाठी मोठा निर्णय घेऊ शकता. तथापि तुम्ही तुमच्या वरिष्ठ आणि शुभचिंतकांच्या सल्ल्याचा आदर केला पाहिजे, अन्यथा परिस्थिती सुधारण्याऐवजी बिघडू शकते. आठवड्याच्या उत्तरार्धात घरी प्रिय व्यक्तीचे आगमन आनंदी वातावरण आणेल. या काळात तुम्हाला कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदी वेळ घालवण्याची संधी मिळेल.
हा आठवडा तुमच्या प्रेमसंबंधांसाठी पूर्णपणे अनुकूल आहे. तुमच्या जोडीदारासोबत प्रेम आणि सुसंवाद राहील. हा आठवडा तुम्हाला आर्थिक लाभासाठी खूप चांगला राहणार आहे. कन्या राशीच्या लोकांना या आठवड्यात नशिबाची पूर्ण साथ मिळेल आणि विविध प्रयत्नांमुळे त्यांना संपत्ती मिळू शकते. या राशीत जन्मलेल्यांना घर किंवा फ्लॅट खरेदी करण्याची इच्छा असलेल्यांना या प्रयत्नात यश मिळू शकते. हा आठवडा वैवाहिक जीवनासाठी खूप चांगला असू शकतो. प्रत्येक पावलावर तुमच्या जोडीदाराची साथ लाभेल आणि कुटुंबात शांती आणि आनंद राहील. व्यावसायिकांना नफा दिसू शकेल आणि ते त्यांच्या व्यवसायात नवीन उपक्रम जोडतील. एकंदरीतच साधेपणा तुमच्या कठोर परिश्रमाचे परिणामात रूपांतरित करतो. शक्य असेल तिथे गोष्टी व्यवस्थित करा. कॅलेंडर, यादी आणि बजेट ठेवा. कोणत्याही लहान समस्या दुरुस्त करा आणि त्याचा परिणाम खूप दूर जाईल. शरीराला साधी शिस्त आवडते. वेळेवर जेवा, हलके फिरा आणि भरपूर पाणी पिऊन राहा. तुमच्या कामाला शेवटचा स्पर्श हा तुमच्या टोपीतील अंतिम पंख आहे. म्हणून तुम्हाला आवश्यक असलेला वेळ किंवा संसाधने मागण्यास अजिबात संकोच करू नका. नातेसंबंधांमध्ये स्पष्टता आणि नम्रता ठेवा. सीमा निश्चित करा आणि व्यावहारिक पर्याय द्या. जर तुमचा स्वतःवर टीका करण्याचा आवाज उठला तर तुम्ही केलेल्या 3 सकारात्मक गोष्टी लिहून तो आवाज शांत करा. एकंदरीतच कन्या राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.